ठिकाणी वडगाव बुद्रुक श्री काळभैरवनाथ उत्सवच्या निमित्ताने कुस्त्याच्या या आखाड्या प्रसंगी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ आणि विशेष करून या ठिकाणी महिलांची उपस्थिती दिसते। त्या महिला बंधू भगिनींनो, आज या मैदानात आल्याच्या नंतर खरं तर कुस्तीची पंढरी म्हणून कोल्हापूरला ओळखलं जातं, परंतु अलीकडच्या काळामध्ये पुणेकरांनी कुस्तीला आणि कुस्तीकरांना खरा राजश्रय दिलेला आहे। आणि म्हणून ह्या धावत्या युगामध्ये आणि हे शहराचं प्रचंड विस्तार होत असताना देखील पुण्यासारख्या शहरामध्ये आपला जो हा ग्रामीण खेळ आहे कुस्ती, याची परंपरा आपण या ठिकाणी जपलेली आहे, याचा मला विशेष आनंद होतो। आज आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मला या ठिकाणी निमंत्रण दिलं, त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतो। या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कुस्तीगीर, त्यांचे वस्ताद आणि त्यांच्या कुटुंबियांना विनंती करतो, आताच सांगेश्वर यांनी सांगितलं की UPSC MPSC करताना 10-10 वर्ष लागतात, तरी सांगता येत नाही तो होईल का नाही। पण मी या ठिकाणी त्यांना सांगतो, एक कुस्तीगीर घडायचं म्हटलं तर वयाच्या 3ऱ्या आणि 4थ्या वर्षी लंगूट लावावा लागतो। आज माझ्या वयाचे 5 वर्ष सोडले तर इतर वर्ष कुस्तीमध्येच गेलेले आहेत। तर तुम्ही विचार करू शकता की कुस्तीमध्ये जर सक्सेस व्हायचं म्हणलं तर पूर्ण आयुष्य पणाला लावावं लागतं। मी इतरांचं महत्व कमी करणार नाही, परंतु तुम्हाला अगदी मनापासून सांगतो की कुस्ती क्षेत्रामध्ये फक्त तुम्ही कुस्ती, आराम आणि डाएट या 3च गोष्टी करू शकता। बाकी इतर क्षेत्रामध्ये तुम्ही 8 तास अभ्यास करू शकता, 8 तास खेळू शकता, 8 तास एन्जॉयमेंट करू शकता, पण कुस्ती सारख्या खेळामध्ये तुम्हाला डिसिप्लिन लाईफ जगावं लागेल। म्हणून खेळाडू, कुस्तीगीर किंवा कुठलाही क्रीडापटू त्याची बरोबरी करणं, एक उच्च स्तरावर गेलेला खेळाडू असतो जो ऑलिम्पिक चॅम्पियन होतो, वर्ल्ड चॅम्पियन होतो, त्याच्या कष्टाची कोणाशीच बराबरी होत नाही। मलाही माझे गुरु हरिश्चंद्र बिराजदार, त्याच्यानंतर काकासाहेब पवार यांनी घडवलं। माझे आई वडील, माझं गाव पाटोदा, जिल्हा बीड, त्या ठिकाणाहून 2004 साली मी पुण्यात आलो। मी पुणेकरांचा विशेष आभार याच्यासाठी मानतो, मी ज्यावेळी पुण्यात खेळलो, ज्यावेळी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मेडल जिंकली, पुणेकरांनी मला खूप बक्षीस दिले, खूप सत्कार समारंभ केले, माझ्या मिरवणुकी काढल्या। आणि निश्चितच याची प्रेरणा मला पुढे भविष्यामध्ये ज्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असतील, जागतिक स्पर्धा असतील, आशिया स्पर्धा असतील, या स्पर्धा जिंकण्यामध्ये मला त्याचं प्रोत्साहन मिळालं। आज या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही, परंतु सध्या महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये एक 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या प्रकर्षाने जाणवतात। त्याच्यामध्ये आपण पाहतो, आज महाराष्ट्र केसरी हे खूप मोठं नाव आहे महाराष्ट्रामध्ये, हरकत नाही, परंतु महाराष्ट्र केसरी होत असताना आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांना माझी विनंती की छोट्या गटामध्ये सुद्धा तुम्ही चांगलं करिअर बनवू शकता। तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवर गेल्यावरती राज्य शासन क्लास 1, क्लास 2 सारख्या नोकऱ्या देते। तुम्ही महाराष्ट्र केसरी बरोबर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घ्या, ज्युनियर असेल, सिनियर असेल, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळा, माहिती करून घ्या, खूप तुम्हाला स्कोप आहे। आणि याच्याबरोबर दुसरं एक सांगणं आहे की महाराष्ट्रामध्ये मी आता बघतोय मैदानामध्ये पोरं काय खेळतात। कालच एक घटना घडलेली आहे, त्याच्यामध्ये त्याचं त्या मुलाचं नाव राहुल, मला आडनाव आठवत नाही, बोर्डे, त्याचा देखील काल मृत्यू झाल्याची काल बातमी होती। सर्वजण त्याला श्रद्धांजली अर्पण करत होते, परंतु त्याचा मृत्यू का झाला याचं कारण शोधा, ते कारण समोर आणा। मी तुम्हाला सांगतो, या कुस्तीमध्ये तुम्ही प्रामाणिक कष्ट केलं, तुमच्या खेळाशी इमानदार राहिला, डिसिप्लिन राहिला, तुम्हाला निश्चित येतं। कुठलाही शॉर्टकट करायची गरज नाही, कुठल्याही स्टेरॉइड, कुठलेही गोळी, इंजेक्शन, औषधाला बळी पडू नका। स्पोर्ट्स किंवा खेळाचं करिअर हे एक मर्यादित कालावधीपर्यंत असतं, त्याच्यानंतर तुमचं कुटुंब आहे, तुमचं इतर आयुष्य आहे। म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, चांगल्या गुरुपाशी राहा, चांगल्या गुरूंचा सल्ला घ्या, आपल्या आईवडिलांचं, आपले आईवडील आहेत याचं भान ठेवा आणि चुकीच्या मार्गाला जाऊ नका, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद, टाळ्या करायचे जरा। धन्यवाद साहेब। साहेबांनी जो मोलाचा सल्ला कुस्तीपटूंना दिलाय त्याचा आपण वापर करायला नक्कीच ही विनंती साहेब। धन्यवाद। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मांडलेली आहे,
यशाला शॉर्टकट नाही. डोपिंग जर कोणी करत असेल कोणत्याही खेळातला असो, तात्पुरते यशासाठी चुकीचा मार्ग पकडून स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घेऊ नका. हो, डिपार्टमेंटची पण माणसं इथं